अहेरी टाइम्स, खेड्यातील बातमी शहरापर्यंत। बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी विहाराला मुक्तता मिळावी यासाठी भिक्षू संघांनी 12 फेब्रुवारी पासून बेमुदतपणे शांततापूर्वक आंदोलन व निदर्शने करीत असून महाबोधी विहाराला मुक्तता मिळावी अशी तीव्र मागणी अहेरी येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अलोने यांनी केली आहे। पुढे सुरेंद्र अलोने काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया। बिहार राज्यातील बोधगया महाबोधी महाविहार याला मुक्तता मिळावी म्हणून 12 फेब्रुवारी पासून तर अनिश्चित तारखेपर्यंत बौद्ध भिक्खू संघाने शांततापूर्वक आंदोलन सुरू केलेलं आहे। त्या आंदोलनासाठी आमचाही पाठिंबा आहे। भारत देशामध्ये वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत असतात। भारत देशामध्ये सर्व धर्मीय मग ते कुठलाही धर्म असेल त्यांचं आपलं स्वतंत्र असं एक धार्मिक स्थळ आहे। बौद्धांचं सुद्धा महाबोधी महाविहार हे जागतिक स्तरावरचं बौद्ध स्थळ आहे। परंतु यामध्ये महाबोधी टेम्पल मॅनेजमेंट ॲक्ट हे 1949 ला लागू करण्यात आलेलं आहे। त्यानुसार तिथे बौद्ध व गैरबौद्ध असे त्या मॅनेजमेंटमध्ये मेंबर आहेत। खरं तर गैरबौद्ध हे त्या ठिकाणी मेंबर नसू नये यासाठी म्हणून सर्वात आधी बौद्ध भिक्खू अनागरिक धम्मपाल यांनी त्याची सुरुवात केली। त्यानंतर भंते नागार्जुन सुरई ससाई यांनी सुद्धा खूप प्रयत्न केले। त्यांचा आजही प्रयत्न सुरू आहे की महाबोधी महाविहाराला मुक्तता मिळावी म्हणून। खरं तर हे जागतिक स्तरावरचं एक महाविहार आहे। युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज अशी त्याची ओळख दिलेली आहे। महाबोधी महाविहार हे शुद्धपणे बौद्धांचं असून तिथे अन्य किंवा गैर बौद्धांचं तिथे प्रशासनामध्ये किंवा त्या मॅनेजमेंटमध्ये मेंबर्स नको आहे। त्यासाठी बिहार शासनाने जो भिक्खू संघाने व संबंध भारतातून बोधगयामध्ये बरेच बौद्ध धर्मीय लोक तिथे जाऊन आपलं पाठिंबा दर्शवित आहेत। त्या आंदोलनामध्ये त्या निदर्शनामध्ये सामील होत आहेत। हे सारं घटनाक्रम लक्षात घेता शासनाने तात्काळ पाऊल उचलावं व महाबोधी महाविहाराला हे मुक्तता द्यावे। सुरेंद्र अलोने यांनी म्हटले आहे की भारत देशात विविध जाती धर्माचे लोक असतात। सर्वांची आपापले धार्मिक स्थळे आहेत, पण बौद्धांचे बिहार राज्यातील बोधगया येथील जागतिक स्तरावरचे महाबोधी महाविहार धार्मिक स्थळाला गैरबौद्धांचे ग्रहण लागले असून यातून मुक्तता मिळावी अशी मागणी सुरेंद्र अलोने यांनी केली आहे।